नमस्कार मित्रांनो, आपल्याला HDFC बँकेची नेट बँकिंग ओपन करायची, मात्र त्यासाठी आपल्याला आपला जो कस्टमर आयडी आहे तो माहीत नाहीये। तर आता आपल्याला नेट बँकिंग ओपन करण्यासाठी कस्टमर आयडी लागत असतो। इथे आपल्याला कस्टमर आयडी आणि मोबाईल नंबर टाकून पुढे प्रोसेस केल्यानंतर आपली नेट बँकिंग ओपन होत असते। मात्र जर आपल्याकडे कस्टमर आयडीच नसेल तर आपण नेट बँकिंग ओपन करू शकत नाही। त्यामुळे आपल्याला सर्वात महत्त्वाचं असतं कस्टमर आयडी, जे की बँक प्रोव्हाइड करत असते, मात्र आपल्याकडून एखाद्या वेळेस हरपून जात असतो। तो हरवलेला कस्टमर आयडी आपण कसा शोधायचा, तर तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत। पण मित्रांनो, जर आपण आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल। आता कस्टमर आयडी काढण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला आपल्या गुगल ब्राउझरवर जायचे। तुमच्याकडे जे काही ब्राउझर असेल, क्रोम असेल किंवा गुगल असेल, तर आपण आपल्या गुगलवर जायचे। गुगलवर गेल्याच्या नंतर इथं सर्च बारमध्ये सर्च करायचे HDFC नेट बँकिंग। HDFC नेट बँकिंग सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल त्यावर क्लिक करा। तर इथं क्लिक केल्याच्या नंतर इथं कस्टमर आयडी टाकण्यासाठी आपल्याला ऑप्शन आलेला आहे। तर त्याच खाली आपल्याला फॉरगॉट कस्टमर आयडी चा एक ऑप्शन आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचे। कस्टमर आयडी काढण्यासाठी आपल्याला इथं काही माहिती भरावं लागणार आहे। तर आता ती माहिती अशी आहे की सर्वात अगोदर आपल्याला जो आपण अकाउंट ओपन करताना मोबाईल दिलेला असतो किंवा जो आपल्या अकाउंटला लिंक मोबाईल आहे, तोच मोबाईल नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे। त्यानंतर आहे डेट ऑफ बर्थ आणि पॅन कार्ड। आता डेट ऑफ बर्थ इथं टाकायची, त्यानंतर आपला पॅन नंबर भरायचा आहे। त्यानंतर जो सिक्युरिटी कॅप्चा कोड दिसतोय तो जशास तसा इथं टाकून घ्यायचा आहे आणि कंटिन्यूवर क्लिक करायचे। आता मी माहिती भरून घेतो। तर कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येईल, तो OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करा। कंटिन्यूवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर आपला कस्टमर आयडी आलेला आहे। इथं आपण बघू शकतो आपला जो कस्टमर आयडी आलेला आहे तो आता आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही नोट करून घ्या, जसा घ्यायचा आहे तसा घ्या। पण आपल्याला लॉग इन करण्यासाठी कस्टमर आयडी लागणार आहे। हा कस्टमर आयडी आपल्याला मिळालेला आहे। मित्रांनो, तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे तुमचा कस्टमर आयडी मिळवू शकता। जर काही अडचण असेल तर आपण कमेंट करून नक्की विचारा। धन्यवाद।